डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासमोरील स्मारकाच्या कामाला ब्रेक। स्मारकाची जागा वक्फ बोर्डाची असल्याचा दावा करणारी याचिका। एबीपी माझाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। सरकार आणि फडणवीसांवरती विश्वास ठेवा। संतोष देशमुख हत्येवरून आरोप करणाऱ्या सुरेश धस यांच्यासह महायुतीच्या नेत्यांना बावनकुळेंचं आवाहन। तपासामध्ये अडथळा निर्माण न करण्याच्याही सूचना। मकोका अंतर्गत कारवाई कधी? जितेंद्र आव्हाड यांच्याकडून विधानसभेतल्या घोषणेची आठवण। तर कुणाचाही मित्र असला तरी कारवाई होणार, दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। जे होईल त्याला सामोरं जायला तयार, प्राजक्ताच्या विषयावरती सुरेश धस यांची भूमिका। तर तात्काळ कारवाई करण्याचे महिला आयोगाचे पोलिसांना निर्देश। नितेश राणेंच्या विरोधामध्ये तात्काळ कारवाई करा। केरळला मिनी पाकिस्तान बोलणाऱ्या राणेंवरती अबू आझमींचा हल्लाबोल। तर राणेंचं वक्तव्य केरळचा अपमान। वडेट्टीवार यांच्याकडूनही आगपाखड। पुण्यामधल्या पबकडून नव्या वर्षाच्या पार्टीला येणाऱ्यांना कॉन्डम आणि ORSच्या पाकिटांचं वाटप। पोलिसांनी केली चौकशी, मात्र कॉन्डम वाटणं गैर नसल्याचा पबचा युक्तिवाद। पुण्यामध्ये 100 कोटींहून अधिक रुपयांची बनावट दारू जप्त। राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई। नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला राज्यामधल्या सुरक्षेचा आढावा। पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त, विशेष पोलीस आयुक्तांशी चर्चा करून सूचना। जालन्यामध्ये क्रिकेट खेळताना 32 वर्षीय खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू। षटकार ठोकताच खेळाडू मैदानावरती कोसळला। मेलबर्नमध्ये भारतानं 13 वर्षांनी गमावली कसोटी। रोहित, राहुल, विराटसह इतर भारतीय फलंदाजांची हाराकिरी नडली। बॉक्सिंग डे कसोटीमध्ये ऑस्ट्रेलिया 184 धावांनी विजयी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।